नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत. आज आपण आलेलो आहोत पूना गाडगे ज्वेलर्स आंबेगाव येथील त्यांच्या ब्रांचमध्ये. आज आपण बघणार आहोत रिंग्स, म्हणजे हातातली बोटातली आपली अंगठी आणि बाळांचे वळ्या, त्यांच्या अंगठ्या, त्यांच्या चेन असं आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओ बघूया. नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण जेंट्सच्या फिंगर रिंग बघितल्या, तसंच आपण लेडीजच्या पण फिंगर रिंग बघणार आहोत. तर यामध्ये असं आहे की हल्ली मुलींना अगर लेडीजला रिंग्स अशा वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आवडतात. काही जणांना असे प्लेनमध्ये आवडतात, त्याच्यामध्ये सिंगल स्टोन हवे असतो. काही जणांना थोडे फॅन्सी रिंग्स हवे असतात. असं वेगवेगळ्या ह्याचं फिंगर रिंगचे डिझाईन्स आपल्याकडे आहेत. आता कास्टिंगमध्ये सुद्धा वेगळे डिझाईन्स आलेले आहेत. खूप सुंदर डिझाईन्स आहेत याच्यामध्ये. असे मोठे मोठे रिंग्स, म्हणजे असे डिझाईन काही नाजूक आहेत, काही नाजूक आहेत, काही मध्ये डायमंड्स आहेत, म्हणजे स्टोन्स आहेत. तर हे असे फिंगर रिंग, त्याच्यात स्टोनमध्ये सुद्धा हे जे स्टोन्स आहेत ह्याच्यामध्ये आपल्या नक्षत्र पॅटर्नमध्ये सुंदर डिझाईन्स आहेत. असे याच्यामध्ये सिंगलसुद्धा येतो आणि असे 2 ह्याच्यात, नाही तर असे 4 ह्याच्यामध्ये सुद्धा नक्षत्र पॅटर्न. खूप सुंदर डिझाईन्स आहेत आणि घातल्यावर पण त्याचा लुक खूप छान दिसतो. हे पहा, एक मिनिट, साईज याचं वजन साधारण हे साधारण 3-3.5-4 ग्रॅमच्या पुढे येतं. याचं पण तसंच असेल ना, की जशी आपण साईज जशी वेरी होईल तशी तसं त्याचं वेट बदल. आता जे आपण नेकलेस बघितलेले आहे टेम्पलचे, त्यामध्ये थोडंसं अंगठीमध्ये सुद्धा आपण बघू शकता. त्याच्यामध्ये हे कलकत्ती वर्कमधले हे डिझाईन आहे, जे की हँडवर्क आहे. त्याच्यामध्ये काही डिझाईन्स, काही मशीन मेड्स आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये टेम्पलमध्ये सुद्धा, आता जसं की मी मगाशी तुम्हाला म्हणलं की तुम्हाला ब्लॉसम जो हे बघितला, तुम्ही हार बघितला, तर त्याच्यामध्ये बँगल्स बघितल्या, तर त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही ब्रायडल करू शकता. मीन्स आता त्याच्यापैकी बघा, ही फिंगर रिंग जी आहे ही ब्लॉसमची आहे, म्हणजे याचा तुम्ही ब्रायडल करू शकता. त्याच्यात थोडंसं फॅन्सी म्हणलं, फॅन्सी टाईप थोडंसं फिंगर रिंग म्हणलं तर ही, जे की आपण ही ॲडजस्ट करून सुद्धा घालू शकता. तुमच्या ही ॲडजस्ट पण आपण करू शकता. लहान मोठं साईज करून ती वेअर करू शकता, जे की दिसायला पण सुंदर आहे. त्याचं डिझाईन छान आहे. याच्यामध्ये साधारण मला सगळ्याची एक वेट सांगू शकाल? आता प्रत्येकाचं, आता ही जर फिंगर रिंग म्हणलात तर तुम्ही ही साधारण 6.5 ग्रॅममध्ये जाते. काही ह्याच्यामध्ये 4.5 ग्रॅमच्या फिंगर रिंग्स आहेत. सगळ्याची प्रत्येकाचं वजन हे वेगळं आहे. हा आपला एकदम जुना पॅटर्न मार्की अंगठी, जो पूर्वी लेडीज ही रिंग खूप वापरायच्या. तर ही साधारण 3.5-4 ग्रॅमपर्यंत ही फिंगर रिंग येते. बघू शकता आपण. त्यातल्या त्यात ही पण एक आहे, ही कलकत्तीमध्ये डिझाईन आहे. ही सुद्धा बघू शकता. हल्ली असा ह्याचा पण क्रेज जास्ती आहे. याचा वेट साधारण 5.5 आहे. हो. त्यातल्या त्यात आपण पाहता ही कुंदनची ही अँटिक अंगठी आहे. अँटिक लुक आहे त्याचा. हे सगळे याच्यामध्ये सिलिकॉन डायमंड वगैरे सेट आहे. याच्यामध्ये कलर स्टोन्स आहेत आणि हे स्टोन्स उठून दिसण्यासाठी खास याला आपण ऑक्सिडाईज फिनिश केले, जेणेकरून की स्टोनचा रिफ्लेक्शन त्या ऑक्सिडाईजमुळे, ऑक्सिडाईज हे डल केलेलं आहे त्याला पॉलिश आपण, त्यांनी ते स्टोन्स उठून दिसतात जास्त. आणि ही सुद्धा तुम्ही ॲडजस्ट करून घालू शकता, म्हणजे हा ॲडजस्टेबल हे आहे, पीस आहे. आणि ही पण एक, आणि ही पण टेम्पलमध्ये अंगठी आहे. खूपच नाजूक, लाईट वेट आहे. खूप लाईट वेट. वा. तर हे आपण असं रिंग कलेक्शन बघितलेलं आहे. खूपच सुंदर आहे. लाईट वेट पण आहेत, हेवी पण आहेत. आपल्याला हवे तसे आपण घेऊ शकतो, कस्टमाइज करून घेऊ शकतो, सेट सोबत घेऊ शकतो. वा. थँक्यू लीना मॅम.
आता आपण जसं आता कांचन आणि झुमके वगैरे असं हे बघितलं, चेनचे पेंडेंट बघितले, पेंडेंट सेट बघितले, तसं आता लहान बाळाच्या याच्याकडे आपण वळूया. लहान बाळाच्या हातातल्या मनगट्या वगैरे असं हे बघूयात आपण त्याच्यात. तर लहान बाळांच्या याच्यामध्ये व्हरायटीमध्ये कसं आहे की हे ते बाळाच्या हातातले पायातले हे कडले हे असे वाळे. ओके. तर हे वाळे येतात, हे हॉलोमध्ये येतात, हे पोकळ असतात आतमधून. पण आपल्याला जसं हवे तसं आपण बाळाच्या पायाचा त्याच्यावरती आपण ते ऍडजस्ट करू शकतो. Adjustable लहान आहे. मोठे आपण हे याच्यामध्ये साईज असा वाढवू शकतो आणि कमी पण करू शकतो. बरं. ओके. यामध्ये असं आहे. परत मुली असतात, म्हणजे मुलींसाठी ते असे रसरवा गोट आहेत लहान बाळाच्या ह्याच्यात. ते सुद्धा आपण बाळाच्या हाताच्या ह्याच्याकडून आपण ऍडजस्ट, म्हणजे हे फिरकी आहे याला मध्ये, ओके. तर साईज आपण ओपन करून म्हणजे ही अशी ओपन पण करून घालू शकतो. ओके. हे असं फिरकी असते ही मधली, जेणेकरून बाळाला घालताना हातामध्ये ही आपण फिरकी ओपन करून करू शकतो. बंद असं करू शकतो. आणि हे कसं, हे फंक्शन वेअर, हे डेली वेअरचे नाही. बरं. डेली वेअरमध्ये येतात ते हे असे हे साधारण 2 तोळ्यापर्यंत जातात. रेसरे बाबू आणि त्यात हे व्हर्टिकलचे पण आहे. हे सुद्धा पोकळ असतात, हे पाईप आहेत ना, हे पोकळ असतात. पण हे सुद्धा बाळाच्या हाताप्रमाणे आपल्याला हे साईज ऍडजस्ट करता येतात. ओके. ओके. हे असं लहान मोठा ह्याच्यामध्ये साईज आपण असा करू शकतो. आणि जसं मोठा होईल तसं हे आपण ऍडजस्ट करून घालू शकतो याच्यामध्ये. हे सुद्धा मिनिमम तुम्हाला 6 ग्रॅम वगैरे, 5.5-6 ग्रॅम, 5.5-6 ग्रॅम पासून हे सुद्धा त्यामध्ये डिझाईन्स आहेत आपल्याकडे अवेलेबल. ओके. काही लोकांचं कसं असतं की बाबा मला असे हे नको आहेत, ब्लॅक बीड्स मध्ये हवे, तर आपण असं सोन्याच्या तारेमध्ये हे सुद्धा लाईट वेट मध्ये, म्हणजे कमीत कमी 5.5 ग्रॅम मध्ये ते नजर न लागण्यासाठी बाळाला हे काळ्या मण्यांमध्ये असे हे वापरून करून देतो आपण. याच्यामध्ये अजून आहेत? याच्यामध्ये अजून व्हरायटी आहेत. ते म्हणजे काही जणांचं असं असतं की बाबा मला लाखेच्या मण्यांमध्ये हवे, ओके. तर आपण तसं सुद्धा करतो की तारेमध्ये ह्याचं विणलेले असते. हे मणी जे आहेत हे तारेमध्ये, चांदीच्या तारेमध्ये विणलेले असतात. त्याच्यातले हे जे मणी आहेत हे अगदी लाईट वेट, आता हे आहे 3.5 ग्रॅम मध्ये आहे, पण हे सगळे 3.5 ग्रॅम मध्ये हे सगळे सोन्याचे मणी आहेत. अच्छा. तर हे आपण लाखेच्या मण्यांमध्ये सुद्धा बनवतो. ते म्हणजे हे असे चांदीची तार वापरलेली आहे आणि हे मणी. ओके. तर हे सुद्धा साधारण 2.5-3 ग्रॅमच्या पुढे ह्याच्यामध्ये डिझाईन्स येतात. बरं. असे. ठीक आहे. आता काही लोक म्हणतात की थोडंसं मंगळसूत्रासारखं डिझाईन, मग हे आपण असं तारेमध्ये ह्याचा वर्क केलेला आहे. हे असं बाळाला हे फासा वगैरे आहे, हा फासा लावून तुम्ही हे घालू शकता बाळाच्या हातात. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर का साईज वगैरे हवे असेल तर साईज सुद्धा आपण ते ऑर्डरनी करून देऊ शकतो. अगर अगदीच आता तुम्हाला लगेच हवे असेल आणि साईज मोठा हवे असेल तर आपण इथे ऍडजस्टेबल रिंग वगैरे वाढवून सुद्धा कसं आपण हे पुढे करून देऊ शकतो. जेणेकरून कसं घाई असेल तर आपण हे करतो, नाहीतर मग आपण ऑर्डरनी सुद्धा यामध्ये करून देतो. याचं वजन साधारण 7 ग्रॅम वगैरे त्याच्या पुढे येतं. कमीत कमी 6 ग्रॅमच्या आसपास हे येतात याच्यामध्ये. तर आपण आता हे सगळे म्हणजे बाळाच्या हातातले कडली वगैरे, नंतर असे बाळगोट, नंतर हे असे रसरवा बँगल्स असे बाळासाठी, नंतर काळ्या मण्यातल्या या मनगट्या, सोन्याच्या तारेमधल्या या मनगट्या, आपण हे सगळे आता व्हरायटी बघितलेली आहे. तर आता दुसरं असं आहे की असं आता फॅशन म्हणून हल्ली सरदारजीकडं म्हणून लहान बाळांसाठी सुद्धा खूप यूज केलं जातं. जेणेकरून कसं असतं की हे बाळाच्या हाताला लागत पण नाही, आणि कसं आहे की हे काढ घाल आणि त्याच्यातनं एखाद्याच लागलं, पण हे कसं होतं प्लेन बाळांना काही लागत पण नाही याच्या. म्हणजे जे काही असं टोचणं वगैरे हा प्रकार यामध्ये नसतो, हा प्लेन मध्ये आहे त्यासाठी. तर त्यातल्या त्यात कसं असतं की आता फंक्शन वेअर वगैरे म्हणलं, आता बाळ मोठं झाल्यानंतर मग ते असे ब्रेसलेट वगैरे काही लोक नाही त्याला हे करत, मग त्यासाठी हे असे ब्रेसलेट आहेत. ओके. तर यामध्ये हे हॉलोमध्येच आहे हे सुद्धा. तर हे सुद्धा बाळाला आपण काढघात करू शकतो. बरोबर. त्यामध्ये हा थोडा तुर्किश मध्ये आहे, हा मुलींसाठीचा ब्रेसलेट आहे. ओके.
हा सुद्धा असा वेगवेगळे डिझाईन्स यामध्ये आहेत. हा lightweight आहे लाईट का? वेट मध्ये साधारण 3.5 ग्रॅमच्या पुढे येतात हे सुद्धा. बरं. याच्यामध्ये जसं डिझाईन असेल त्यानुसार त्याचे वेट राहतात. बरोबर. त्यातल्या त्यात हा मुलांसाठी 5.5 ग्रॅम वगैरे असा हा ब्रेसलेटचा. जसं बाळ असेल हाताचा हा चेंज होता. हा. यामध्ये हे असं हे सुद्धा व्हर्टिकल ब्रेसलेट म्हणजे कडे आहेत. हे सुद्धा तुम्ही ऍडजस्ट करून घालू शकता. म्हणजे हा हे जो या इथे ज्या कड्या दिलेल्या आहेत या छोट्या मोठ्या साईज आपण करून त्याचा साईज वाढवू शकतो आणि छोटा सुद्धा करू शकतो असं वरती जातो. तर हे सुद्धा छान आहेत. म्हणजे ह्या एकंदरीत हे जे काही लहान बाळाचे आपण ज्वेलरी बघितलेली आहे यामध्ये बाळाच्या हाताला म्हणजे अंगाला काही इजा वगैरे पण होणार नाही आणि हे डेली वेअर करू शकतो. फक्त जे काही फॅन्सी आपण जे काही रस रवा गोट वगैरे हे जे काही असं बघितलं हे फक्त डेली वेअर नाही करता आपल्याला. पण यामध्ये सुद्धा लहान बाळांसाठी डिझाईन्स आपल्याकडे खूप अवेलेबल आहेत यामध्ये. ठीक आहे. आता दुसरं म्हणजे असं की आता हा वाटी चमचा की हल्ली कसं होतं की लहान बाळांना सोन्याचा पत्रा वगैरे असं ते जे काय आपण देण्याची पद्धत आहे आपल्याकडे. तर चांदीची तसं किंवा काही आहे. सोन्याची दे. हां. आपण जे सॉलिड सुरू करतो ते साधारण या ह्यानी करू शकतो. आणि कसं होतं मुहूर्ताला म्हणतात की बाबा आता चमचा आपल्याला आता बाळाला वरचं द्यायचं. प्राशन करायचं तर त्याच्यासाठी आपण हे वाटी चमचा पण आपण आता जरा हे केलेलं आहे त्यामध्ये गोटीसाठी वगैरे हे ह्याच्यासाठी. तर यामध्ये सुद्धा आपल्याकडे डिझाईन्स आहेत आणि अगदी तुम्हाला हवे असेल तर आपण त्या ऑर्डर पण करून देऊ शकतो. साधारण चमचा हा तुम्हाला 11 ग्रॅम म्हणजे 1 तोळ्याच्या पुढे चमचा येईल. छोटा साईज आहे. तुम्ही म्हणलात जास्ती वजनाचा तो आपण ऑर्डर पण करून देऊ शकतो. ओके. आणि ही वाटी जी आहे ही साधारण 2.5 तोळ्याच्या पुढे हा छोटा साईज आहे. तुम्हाला मोठ्या साईज मध्ये हवे असेल तर ती सुद्धा ऑर्डर करून मिळेल तुम्हाला. ओके. असं हे लहान बाळांसाठी खूप छान असं आपल्याकडे हे आहे ऑर्नामेंट्स आहेत आपल्याकडे. जसं की आपण आता लहान बाळाचे मनगट्या वगैरे याच्यातले प्रकार बघितले तसंच हे बाळ लेणं म्हणजे याच्यामध्ये छोट्या अंगठ्या पण आहेत जे की तुम्ही गिफ्ट देऊ शकता. तर त्यामध्ये आपल्याकडे डिझाईन्स पण आहेत लहान मुलींसाठी म्हणजे लहान बाळांसाठी हे असे वेगवेगळे डिझाईन्स आहेत. बाळ लेण्यामध्ये हे सुद्धा प्रकार येतात. वजन याचं साधारण वजन साधारण हे 1.5 ग्रॅमच्या पुढे पडतात. ओके. अर्धा ग्रॅम सगळे तेच आहेत. परत भेटूयात एका नवीन ज्वेलरी ब्रँडसह.